दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. आज 28 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून आपण पाहिलं तर भीमा नदीकाठी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी जे पाणी आहे ते सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तसे अनेक लोकांचं स्थलांतरसुद्धा झालेलं लक्षात येते. तसं पाहायला गेलं तर आता हा पूर कधी ओसरले याकडेच आपल्या सर्वांचं लक्ष आहे. मात्र यासाठी दौंडची आवक किती आहे आणि उजनीतून विसर्ग किती सुटला आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. पाठीमागच्या 2 दिवसापासून आपण पाहिलं तर दौंडची जी आवक होती थोडीफार कमी झाली होती. मात्र आज सकाळच्या अपडेटनुसार जर पाहिलं तर दौंडची आवक ही वाढली आहे आणि आज सकाळी 6 वाजता दौंडची आवक ही 74,645 क्युसेक्स इतकी झाली. जी काल आपण पाहिले तर काल होती ती 69,000पर्यंत दौंडची आवक होती. मात्र आज सकाळी दौंडची आवक ही वाढली आहे आणि पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर उजनीमधून भीमा नदीच्या पात्रामध्ये 80,000 क्युसेसचा विसर्ग हा परवापासून तो 80,000चा विसर्ग तो मात्र कायम ठेवला आहे. त्यामुळे दौंडची आवक आल्यानंतर आता धरण भरलं आहे. आज सकाळी 6 वाजता आपण पाहिलं तर आज धरणाची टक्केवारी ही 106.94% इतकी भरली आहे. त्यामुळे आता पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं वरून जी आवक येते ती आलेली आवक ही खाली सोडावी लागणार आहे. त्यामुळं जी भीमा नदी पाणी पातळी आहे ही भीमा नदी पाणी पातळी ही अशीच काही तास कायम राहणार अशी शक्यता लक्षात आहे. जर दौंडची आवक कमी झाली तर उजनीतून सोडली जाणारी आवक आहे ती आवक ही काय तो विसर्ग हा कमी होणार आहे. त्यामुळे आता जे काही उजनी धरणाचे अपडेट आहेत ते अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून असा प्रयत्न करतोच आहे. तुर्तास तरी भीमा नदीकाठी जी काय पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे ती कदाचित थोडीफार आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत कमी होईल. कारण जो वीरचा विसर्ग आहे तो वीरचा विसर्ग हा नंतर वाढवण्यात आलेला नाही. जो आहे तो विसर्ग या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळं नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडं काळजी घेणं, नागरिकांनी स्वतः